वळूया पुढल्या बातमीकडे। शिवसेना पुण्यात 165 जागा लढण्याच्या तयारीत आहे। रवींद्र धंगेकर यांनी हे वक्तव्य केलंय। पुणे महानगरपालिकेत शिवसेना पक्ष पूर्ण जागा लढणार आहे, याविषयी रवींद्र धंगेकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। रवींद्र धंगेकर आपल्यासोबत आहेत, जे शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत। कशा पद्धतीची रणनीती आखलेली आहे तुम्ही? आता आज तुम्ही उमेदवारी अर्ज द्यायला सुरुवात केलेली आहे, पण निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जाणार आहात? नाही, याच्यामध्ये शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल। पण आमचे सर्वच कार्यकर्ते, सर्वच पदाधिकारी सगळ्यांची तयारी आहे की आम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत आणि शक्यता 165 जागेवर आमचे उमेदवार तयार आहेत आणि आमची लढाई ही कार्यकर्त्यांची लढाई असेल। निर्णय घ्यायचा तो अहवाल पोहोचलेला आहे, तो निर्णय घ्यायचा तो पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेब घेतील। पण त्याचबरोबर आम्ही जे बोललोय याचा तो साधक बाधक विचार होईल, त्याच्यामध्ये आमची भूमिका त्यांना आम्ही पाठवली कार्यकर्त्यांची आणि पुण्यातील सगळ्या पदाधिकाऱ्यांची। साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, पण ह्याच्यामध्ये शेवटच्या मिनिटापर्यंत फॉर्म भरेपर्यंत आमची राजनीती ही पुणेकरांसाठी, पुणेकरांना असणारे पोषक वातावरण, पुणेकरांना चांगलं स्वच्छ प्रशासन, गुन्हेगारी मुक्त पुणे, ट्रॅफिक मुक्त पुणे हा आमचा अजेंडा असेल। साहेबांना आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने सांगेल। आज वर्तमानपत्रामध्ये मी बी वाचलं की ती जागा काहीतरी चाललंय, पण तो जो विषय आहे तो अजून आम्हाला अधिकृत त्याची काय माहिती नाही। आता तुमच्याकडनं ऐकतो की वर्तमानपत्र ऐकतो, पण अशी काही चर्चेमध्ये अजूनही आम्हाला काही तशी सूचना आल्या नाहीत। तर आता महायुती होईल का नाही या सगळ्यावर हे चित्र अवलंबून असणार आहे, पण 165 जागांवर लढण्याची तयारी आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून सुरू करण्यात आलेली आहे। कॅमेरामन तुषार नानावरेचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।